नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी दिव्यांग बांधव, वृद्ध महिला, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की मित्रांनो, DBT पोर्टलवरील तुमची माहिती अपडेट झालेली आहे। मग ती माहिती तुम्ही चेक केली आहे का? कारण की जानेवारीची पेन्शन हे आता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे, कारण की वित्त विभागाकडे फाईल गेलेली आहे। त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता sasmahaIT.org हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे पोर्टल आहे। या पोर्टलवर आपल्याला कधी पैसे मिळालेले आहेत, की कोणत्या महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, किती मिळालेले आहेत, ही सर्व बाब बघू शकतो। मग हे DBT पोर्टलवर तुम्ही माहिती चेक केली आहे का? तर मग ही माहिती तुम्हाला चेक करण्यासाठी या ठिकाणी या DBT पोर्टलवर यावं लागतं। sasmahaIT.org या ठिकाणी तुम्ही यायचं आहे। तर मित्रांनो, sasmahaIT.org या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की याच वेबसाईटवर आपल्याला मेसेज येतो की DBT पोर्टल रन झालेले आहे आणि आपले पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अशा प्रकारचा मेसेजसुद्धा या ठिकाणीच येत असतो, या वेबसाईटवरच येत असतो। त्यामुळे ही आपली संजय गांधी निराधार अनुदान योजनेची स्पेशल वेबसाईट आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीने खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं बघा, लाभार्थी स्थिती अशा प्रकारची तुम्हाला माहिती दिसेल। या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लगेच चेक करू शकता। अशा पद्धतीने समोरील पेज ओपन होतं। हे पेज ओपन झाल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस म्हणजेच लाभार्थी स्थिती तुम्हाला बघायची आहे। या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा असतो, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर गेट मोबाईल OTP वर क्लिक करायचं आहे। गेट मोबाईल OTP वर क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा मोबाईल म्हणजेच eKYC रजिस्टर मोबाईल आहे, आधार कार्डला रजिस्टर मोबाईल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल। त्यामध्ये बघा सर्व काही माहिती काय आहे, तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, त्या ठिकाणी तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन जो डेमो आहे, तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केलं किंवा नाही, किंवा तुम्ही केलं होतं पण ते झालं किंवा नाही, तर या ठिकाणी लिहून येतं, म्हणजे यस येतं। जर तुमचं यस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व काही माहिती या ठिकाणी कळत असते। पेमेंट मोड तुमचा काय आहे ते पण कळतं। आणि मग पेमेंट झालं किंवा नाही, तर कोणत्या महिन्याचं झालं आहे, तर 2024-25चं तुम्हाला बघायचं असेल मागच्या वर्षीतलं, तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं। इथं तुम्हाला साल येतील 24-25, 25-26। मग त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते बघा, यांना डिसेंबर 25, जानेवारी 25, फेब्रुवारी 25 अशा पद्धतीने पैसे आलेले आहे। मग यांना या ठिकाणी बघा 1,500 रुपये जमा झालेले आहेत। तर काही जणांना 2,500 रुपये जमा झालेले आहे। तर मग आपण या ठिकाणी बघू शकता यांचं अपडेट झालेलं आहे। यांचे बघा ऑक्टोबर 25मध्ये 2,500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत। मग हे 2,500 रुपये तुम्हाला आले किंवा नाही, किंवा तुम्हाला पैसे मिळाले किंवा नाही, या महिन्यात मिळणार आहे किंवा नाही, या संदर्भात आपण आपल्या योजनेविषयी, आपल्या स्टेटसविषयी या ठिकाणी माहिती चेक करू शकता। ही चेक करून घ्या आणि त्यात काही त्रुटी असतील तर तुम्हाला लगेच या ठिकाणी कळणार आहे। मग तुमचं जर आधार ऑथेंटिफिकेशन हे तर नो असेल असं, तर तुम्हाला त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचे आहे। काही लाभार्थ्यांचे SAS बेनिफिशरी स्टेटस अशा पद्धतीने येते, तुम्ही प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता। मग या ठिकाणी बघा यांचं नो आलेलं आहे, तर मग यांना त्या ठिकाणी जाऊन हे आधार ऑथेंटिफिकेशन पूर्ण करून घेणं गरजेचे आहे। तर मित्रांनो, कधी कधी काय होतं, आपलं एका योजनेतून दुसऱ्या योजनेत ट्रान्सफर होताना, म्हणजे तुम्ही आधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळत होता, परंतु दिव्यांग योजनेत तुमचं नाव नव्हतं, परंतु आता DBT पोर्टलवर तुमचं दिव्यांग म्हणून नाव नोंदवण्यात आलं, तर मग परत तुम्हाला त्या ठिकाणी आधार अपडेट करण्यात आलेलं आहे। तर मग ते आधार अपडेट झाल्यानंतर परत तुम्हाला एकदा आधार ऑथेंटिफिकेशन ऑनलाईन करणं गरजेचे आहे। आता तुम्हाला हयातीचे दाखलेसुद्धा घेऊन जायचे आहे, तर त्याबरोबर एकदा हे स्टेटस चेक करून घ्या। म्हणजे एकदा आता हे अपडेट झालं की लगेच आपल्या जे काही DBTद्वारे पैसे देण्याचं काम सुरू होणार आहे। जानेवारी महिन्याच्या पेन्शनबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे की आता निवडणुका संपलेल्या आहे आणि आपली जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची
सर्व यादी ही अपडेट झालेली असून आता फक्त वित्त विभागाच्या सहीची वाट बघायची आहे, कारण की वित्त विभागाच्या टेबलवर ही फाईल आहे आणि आता सोमवारपासून मंत्रालयात या ठिकाणी कामकाज सुरू झाले की वित्त विभागाकडून एकदा आपल्या फाईलला संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी मंजुरीची फाईल आहे ती वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यावी लागते। त्याच्यावर सही झाली की लगेच आपला GR येईल आणि या आठवड्यातच म्हणजे या पुढील आठवड्यातच हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर येतील, अशा पद्धतीची माहिती आपल्याला वरिष्ठ स्तरावरून कळलेली आहे। तरी मित्रांनो, जानेवारी महिन्याचे पेन्शन हे 26 जानेवारीपर्यंत मिळणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तुम्ही सुद्धा तुमचं DBT स्टेटस या ठिकाणी चेक करून घ्या आणि काही अडचण असेल तर तहसील कार्यालयात जाऊन भेटा आणि त्या ठिकाणी तुमची कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करून घ्या। जानेवारी महिन्याचे पेन्शन हे 26 जानेवारीपर्यंत येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।